नमस्कार, मी प्राध्यापक मनीषा राऊत. आज आपण मंगेश पाडगावकरांची सांगा कसं जगायचं ही कविता बघणार आहोत. मंगेश केशव पाडगावकर हे त्यांचं पूर्ण नाव. 1929 ते 2005 हा त्यांचा कार्यकाल. वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग हे त्यांचे जन्मस्थान. मुंबई विद्यापीठामधून त्यांनी त्या काळामध्ये M.A. मराठी आणि संस्कृत केलेलं आहे. मुंबईतील रुईया या महाविद्यालयामध्ये त्यांनी मराठीचे अध्यापनही काही काळासाठी केलेले आहे. बापट, करंदीकर आणि पाडगावकर या त्रिकुटाने मराठी माणसाच्या मनावरती मराठी कवितेचं अधिराज्य गाजवलेलं आहे. मराठीतील विशेषतः कवितेच्या क्षेत्रातील पाडगावकरांची कामगिरी ही उल्लेखनीय आहे. 2010 मधील विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषवलेले आहे. साहित्य अकादमी पुरस्कार, त्याचप्रमाणे महाराष्ट्र भूषण पुरस्कार व पद्मभूषण पुरस्कार या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांचे अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. अनेक नाटकांची त्यांनी अनुवाद केलेले आहेत. प्रस्तुत कविता बोलगाणी या काव्यसंग्रहातून घेण्यात आलेली आहे. या कवितेमध्ये सर्वसामान्य माणूस जो रडत खडत जगत आहे त्याचं जगणं आनंदी कसं करता येईल किंवा जे वाट्याला आलेलं आहे ते आनंदाने कसं स्वीकारता येईल, ती एक निखळ वृत्ती कवी आपल्याला या कवितेतून सांगू बघत आहेत. चला तर बघूया कवी काय म्हणतात. सांगा कसं जगायचं, सांगा कसं जगायचं, कण्हत कण्हत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कण्हत कण्हत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. जे जगणं वाट्याला आलेलं आहे त्याला आपण बदलू शकत नाही. जो मित्रपरिवार, जे नातेवाईक, जो परिसर, जो देश आपल्या वाट्याला आलेला आहे याला आपण सहजासहजी बदलू शकत नाही किंवा ती परिस्थिती आपण पूर्णतः नाकारू शकत नाही. बदल आपल्या हातात आहे, पूर्णतः आपण बदलूच शकत नाही असं म्हणता येणार नाही, परंतु तरीसुद्धा कुठेतरी मनुष्य हा शेवटी हतबल होतो. मग हतबल होत असताना जे वाट्यावर आलेलं आहे त्यासोबतच भांडण्यात अर्थ उरत नाही. जे पदरी पडलं आहे, अशी म्हण आहे की पदरी पडलं आणि पावन झालं. ही वृत्ती ज्याने स्वीकारली त्याचं जगणं सुसह्य होतं. अन्यथा हे का आणि असं का हे करण्यात आयुष्य निघून जातं. म्हणूनच कवी या ठिकाणी म्हणत आहेत की सांगा कसं जगायचं, रडत रडत की कण्हत कण्हत तुम्हीच ठरवा. मग हे रडत पडत जगायचं आहे, डोक्याला हात लावत हाय हाय करत जगायचं आहे की जे आहे ते आनंदाने स्वीकारायचं आणि गाणं म्हणत तालासुरात छान जगायचं हे आपलं आपण ठरवायचं. डोळे भरून तुमची आठवण, डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतंच ना. उन उन दोन घास तुमच्यासाठी वाढतंच ना. डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतंच ना. उन उन दोन घास तुमच्यासाठी वाढतंच ना. कुणीतरी, प्रत्येकाला घर असतं, घरामध्ये आपली मायेची प्रेमाची माणसं असतात, वेळप्रसंगी भांडतातही, परंतु तुमच्यासाठी ती थांबलेली असतात, तुमची ती वाट बघत असतात. रोज तुम्हाला सकाळ संध्याकाळ ऊन वाढत असतात. म्हणून त्यांची आपण आता काळजी घ्यायची की त्यांच्या दोषांवरतीच बोट ठेवत बसायचं हे ज्याने त्याने त्याचं ठरवायचं आहे. शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा. सांग कसं जगायचं, कण्हत कण्हत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येत राहतात. नकारात्मक परिस्थिती असते, बऱ्याचदा तुम्हाला डावलल्या जातं आणि असा प्रसंग निर्माण होतो. मग अशा प्रसंगामध्ये तुम्हाला त्यांना शाप देत बसायचं आहे, त्यांची उणीधुणी काढायची आहेत की जी परिस्थिती आहे त्यावर ते मात करत आपण अधिक सकारात्मकतेने प्रयत्न करून आहे त्यापेक्षा अधिक यश प्राप्त करायचं आहे त्यापेक्षा अधिक आनंद प्राप्त करायचा आहे. हे मात्र आपल्या हातात असतं की त्याला शाप द्यायचा आहे की दुवा द्यायची आहे. जे झालं ते झालं. बाह्य परिस्थिती आपल्या हातात नसते, परंतु अंतर परिस्थिती आपल्या हातामध्ये असते. आपली मनस्थिती ही आपल्या हातामध्ये असते आणि त्या मनस्थितीवर जर आपलं नियंत्रण असेल तर तुम्हाला आयुष्यामध्ये कुणीही दुःखी करू शकत नाही. म्हणून हे आपलं आपण ठरवायचं की आपल्याला गाणं म्हणायचं आहे की कण्हायचं आहे की तक्रारच करत बसायचं आहे. हा ज्याचा त्याचा निर्णय असतो. काळ्या कुट्ट काळोखात, काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कुणीतरी दिवा घेऊन उभं असतं. काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कुणीतरी दिवा घेऊन उभं असतं.
हा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी केव्हा ना केव्हा येत असतो की सर्व दिशाहीन होतं, सर्व काही संपल्यासारखं वाटायला लागतं, परंतु तुम्हाला आधार देणारं, तुमच्या पाठीशी असणारं कोणीतरी तिथे उभं असतं. मग ते आईवडिलांच्या रूपात असो, बहीण भावाच्या रूपात असो, मित्राच्या रूपात असो, की अगदी त्या परमेश्वराच्या रूपात असो, कुणी ना कुणी तुम्हाला तिथे आधार देणारं असतं, हे मात्र निश्चित आहे. काळोखात कुडायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा. मग काळोख प्रचंड आहे म्हणून रडत बसायचं, अंधारात डोळे मिटून बसायचं आणि व्यथा व वेदनांच्या चिरकालामध्ये त्या दुःखामध्ये बुडून जायचं, हे आपल्याला ठरवायचं आहे. कारण रोज रात्र असली, रोज काळाकुट्ट अंधार होत असला तरी दुसऱ्या दिवशीचा सूर्यप्रकाश हा सोनेरी किरणं घेऊन येत असतो, नवी आशा घेऊन येत असतो. मग या काळ्याकुट्ट रात्रीला दोष देऊन संपूर्ण रात्र दुःखाने व्यतीत करायची आहे की येणाऱ्या सूर्यासाठी आपण सज्ज व्हायचं आहे, त्याचं आनंदाने स्वागत करायचं आहे, हे ज्याचं त्याला ठरवता यायला हवं. आणि हेच आपलं जगणं आहे की सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. पायात काटे रुतून बसतात, पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं, आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं. काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं तुम्हीच ठरवा. ज्या रस्त्याने आपण मार्गक्रम करत आहोत त्या रस्त्यावरती अडवळणं येणार, खाचखळगे येणार, पायामध्ये काटे रुतल्याच जाणार. मग आता ती काठी आहेत म्हणून आपण रडतच बसायचं का? किंवा या काट्यांच्या नंतर कुठेतरी वाटेवरती फुलांची चादर आथरल्या गेलेली असेल या आशेने आपण पुढे चालायचं आहे. मग फुलं नसतात असं नाही, अगदी गुलाबाच्या फुलाकडे जरी आपण पाहिलं तरी सुंदर अशा गुलाबाच्या खाली काटा असतो. फूल तोडायला गेला तर काटात जर बोटाला रुतला तर रक्ताचा थेंब पटकन बाहेर येऊ शकतो. म्हणून मग त्या फुलाला दोष द्यायचा का की त्याच्या सौंदर्याने मोहित व्हायचं आणि आपण आपली काळजी घेऊन व्यवस्थित गुलाब तोडायचा? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. काटे आहेत म्हणून फुलं नाहीत असं होत नाहीत, आणि फुलांचं सौंदर्य आहेत मग तिथे काटे असूच नयेत असंही होत नाही. म्हणूनच कवी या ठिकाणी म्हणतात की हा तुमचा प्रश्न आहे की तुम्ही त्याकडे कुठल्या दृष्टीने आणि कसं बघता. पुढे तर खूप छान उदाहरण देतात. कवी म्हणतात, पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. आयुष्यामध्ये 19-20 प्रत्येकाच्या असेल, कुठे कमी असेल कुठे जास्त असेल. मग सतत आपण एकमेकांची तुलना करत राहायचं, सतत एकमेकांसोबत स्पर्धा करायची की तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये तुम्हाला आभार मानायचे आहे, त्यामध्ये तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला आनंद शोधायचा आहे. हे पूर्णतः तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्याकडे जो पाण्याचा ग्लास आहे हा अर्धा रिकामाच आहे असं म्हणून तुम्ही सतत तक्रार करत बसू शकता आणि नशिबाला दोष देत स्वतःलाच दूषण देत बसू शकता. परंतु दुसरा जर सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न केला तर माझ्याकडचा ग्लास अर्धा भरलेला आहे असं सुद्धा आपण स्वतःला समजवू शकतो, स्वतःला सांगू शकतो. आणि जो अर्धा ग्लास भरलेला आहे, मला जर तो पूर्ण भरायचा आहे तर मी त्यासाठी प्रयत्न करेल. परंतु हा पूर्णपणे सकारात्मक दृष्टिकोन होऊ शकतो. तुम्ही आनंदाने त्यासाठी वाटचाल करू शकता. परीक्षा आहे, परीक्षेत मार्क्स कमी मिळणार हे जर आपण अगोदरच ठरवलं, टीचर चांगलं शिकवतच नाही, पेपर खूपच कठीण निघतो, माझ्याकडनं होणार नाही, जमणार नाही, हा नन्नाचा पाढा जर असेल तर सर्व काही तसंच होईल. परंतु त्याकडेच तर तुम्ही खूप आव्हानात्मकपणे पाहिलं की यस मला करायचं आहे, हो मी करणारच आहे आणि माझ्याकडनं ते सहज शक्य आहे, मी प्रथम येऊ शकतो, मी मेरिट येऊ शकतो, मी गोल्ड मेडल मिळवू शकतो. मग हे ज्याने त्याचं ठरवायचं आहे आणि त्या परिस्थितीला आपल्यावर ते हावी न होऊ देता, आपली मनस्थिती खराब न करून घेता, आपली मनस्थितीच आपल्याला इतकी सक्षम ठेवायची आहे की बाह्य परिस्थिती सहजपणे बदलेल आणि आपलं जगणं हे तालासुरात आनंदमय आणि जे आहे जसं आहे तसं ते अधिक संपन्न व आपण समृद्ध करू शकू. अशा प्रकारचा एक सकारात्मक भाव, एक आनंददायी ऊर्जा कवी आपल्याला या कवितेतून देऊ बघत आहेत. यातही तुमची जशी मानसिकता असेल त्या अर्थाने तुम्ही ती आणि तितक्या प्रमाणात तुम्ही ती घेऊ शकता.
अशा प्रकारे या कवितेचा संदर्भ देता येईल. धन्यवाद.